नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो, थोडा हार्मोनियमचा आवाज द्या आणि इको ठेवतो बया. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम्, खलानीशवादापणोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. आत्मा त्वं गिरिजामतिस्सहचरा, प्राणाशरीरं गृहम्, पूजाते विविधोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः. संचारपदयो प्रदक्षिणा विधि, स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनं, शम्भो
तवाराधनं शंभो तवाराधनं विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा स्वतःच्या मनाला एक विशिष्ट प्रकारची सावधानता देतात. विठ्ठल विठ्ठल आज आपण किम निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत हे पत्रिकेच्या द्वारा सर्वांना ज्ञातच आहे. आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी अर्जुनराव किसनराव पाटील पवार यांची इहलोकाची यात्रा संपून आज वर्ष पूर्ण होते आणि त्या निमित्ताने भारतीय हिंदू धर्म संस्कृती परंपरेनुसार आज त्यांचं पुण्यस्मरण म्हणा अथवा वर्ष श्राद्ध म्हणा, आणि म्हणून कैलासवासी अर्जुन नानांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने उपस्थित आहोत. नानांच्या जाण्याने या कुटुंबावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तरी देखील सृष्टीचा नियम आहे महाराज, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश ठरलेला आहे. आणि अजून पुढे जाऊन बोलायचं झालं तर विशिष्ट काली माणसाला मृत्यू हा आलाच पाहिजे. आपण मृत्यू जरी अमांगलिक मानत असलो तरी लक्षपूर्वक ऐका, मृत्यू ही जीवावर असलेली देवाची सर्वात मोठी अनुकंपा आहे. विठ्ठल आणि म्हणून कैलासवासी अर्जुनराव किसनराव पाटील पवार उर्फ नानांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व परिवार गंगा भागीरथी भामाबाई अर्जुनराव पाटील पवार, सन्माननीय श्री नानासाहेब पुंजाजी पाटील पवार, सन्माननीय श्री मच्छिंद्र बाळाजी पाटील पवार, सन्माननीय श्री शंकरराव पुंजाजी पाटील पवार, सन्माननीय श्री जनार्दन रामदास पाटील पवार, सन्माननीय श्री एकनाथराव भागवतराव पाटील पवार, सन्माननीय श्री भास्करराव सोपानराव पाटील पवार, सन्माननीय श्री नारायण सोपानराव पाटील पवार, सन्माननीय श्री भाऊसाहेब नानासाहेब पाटील पवार, सन्माननीय श्री बाबासाहेब मच्छिंद्र पाटील पवार, सन्माननीय श्री हरिभाऊ अर्जुनराव पाटील पवार, सौभाग्यवती विठाबाई काशीनाथ पाटील निशाने, सौभाग्यवती राधिका सुरेशराव पाटील जाधव, सन्माननीय श्री दीपक शंकरराव पाटील पवार, सन्माननीय श्री किशोर दौलतराव पाटील पवार, सन्माननीय श्री कांतीलाल दौलतराव पाटील पवार, चिरंजीव अच्युत हरिभाऊ पाटील पवार, चिरंजीव ऋषिकेश हरिभाऊ पाटील पवार, सौभाग्यवती आरती अमोल निशाने आणि एकूण पवार पाटील परिवार. कैलासवासी नानांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालंय आणि म्हणून या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने आपण सर्वजण आपल्या अंतःकरणातील या कुटुंबाविषयी असलेली भावना, श्रद्धा अथवा जिव्हाळा व्यक्त करण्याच्या भावनेने एकत्रित उपस्थित आहोत. ज्यांच्या असण्याने या कार्यक्रमाला सौंदर्य शोभा आहे ते वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, आपल्या तिळापूर आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, आदरणीय गायनाचार्य काशीनाथ महाराज पवार, आदरणीय गायनाचार्य बाबूराव महाराज चोरमले, आदरणीय गायनाचार्य चंद्रकांत महाराज जाधव, आदरणीय रोहिदास महाराज, शांतीलाल सर आणि या बाजूचे सगळे भजनी मंडळी, इकडनं विनेकरी बाबा काकड पाटील, रामबाबा आहेत, धनाभाऊ महाराज आहेत, रेवजी महाराजांचे बंधू बापजी नाना, अमोल महाराज, इकडे केशव महाराज,
बाबा तुम्ही खाली बसा ना. बसा बाबा बसा खाली खाली बसून सांगा आम्हाला. बरं आहे ते उभे असले म्हणजे मलाही भीती वाटत नाही. स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा भिवू नकोस. त्यांच्या उभ्या असण्यामुळेच आपण उभे आहोत. विठ्ठला विठ्ठला. खऱ्या अर्थाने गुरुवर्य बाबांची ही तपोभूमी आहे. गुरुवर्य बंशी बाबांच्या आज्ञेने जेव्हा या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली आणि आदरणीय बाबा आळंदीहून शिक्षण घेऊन आले, त्याच्यानंतर बाबांच्या आज्ञेने बराच काल इथे राहता इथेच राहणं झालं. असो, त्यांची ती साधना सेवा पुण्याई हीच खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना उपयोगी येते. सर्व चोपदार, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य किरण महाराज, माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतोय ते आदरणीय नानाभाऊ कोळेकर आहेत. आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग, समोर बसलेली माणसं मोजकी जरी असली तरी फार ती महत्त्वाची आहेत असं मला वाटतं. कारण कधी कधी खूप गर्दी पाहायला मिळते, पण त्या गर्दीचा विचार जर केला तर कीर्तन समजेल अशी फार नगण्य माणसं असतात. पण माझ्या समोर जी जी चेहरे बसलेली आहेत ती सर्व गर्दीपेक्षा दर्दी आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने उपस्थित आहात, सर्वांना धन्यवाद देतो. कैलासवासी नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने आपण उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने नानांबद्दल बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा बारकाईने आपणा सर्वांना नानांचा जास्त परिचय आहे. हे कुटुंबच अत्यंत मितभाषी अल्पभाषी म्हणलं तरी वावगं ठरत नाही. या 4 भावांचा विस्तार सर्वात प्रथम आपल्या श्री संगमेश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष कैलासवासी भाऊ म्हणजे भागवतराव पाटील पवार, त्यांचे दुसरे बंधू कैलासवासी रामदास पाटील पवार, तिसरे कैलासवासी नाना म्हणजे आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे अर्जुनराव किसनराव पाटील पवार, आणि चौथे कैलासवासी सोपानराव किसनराव पाटील पवार आणि त्यांच्या एक भगिनी कैलासवासी मुक्ताबाई श्रीधर गरुड. असं एकूण 4 भावंड आणि एक बहीण असा सर्व विस्तार. एकत्रित कुटुंब पद्धतीने पूर्वीच्या काळी सर्व प्रणालीच तशी होती की 150-150 माणसांची कुटुंब एकत्रित असायचे. त्याच रीतीने हे 4 भावांचा एकत्र विस्तार. आदरणीय भाऊंकडे सर्व व्यवहाराची जबाबदारी असायची. त्यातली त्यात नानांबद्दल बोलायचं झालं तर नानांकडे एकच काम, सगळी शेती नानांनी पाहायची आणि उरल्या वेळात फक्त माळ घेऊन रामकृष्ण हरिभजन करायचं. आम्ही इथे आल्यानंतर मला आठवतं, मला वाटतं अच्युतनिक ऋषिकेशने ती 2 व्हीलर गाडी घेतली आणि तेव्हा इथे नानांना घेऊन आले पाया पडण्यासाठी. आम्ही नवीनच चालतो, इथे आले, दिसत फार नव्हतं त्यांना, बाबांचं दर्शन घ्यायचं म्हणे चला. इथे पोरं घेऊन आले, बसले, चर्चा झाली. पण हे असताना देखील मला नानांच्याकडे एक विशेष गोष्ट जाणवली. त्यांच्या हातात माळ होती. मी म्हटलं नाना ही माळ? म्हणे मी जप करतो. पोरांना विचारलं ते सारखे उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त माळ जपत असतात म्हणे, दुसरा काही कार्यक्रम करत नाही. ही खरी जीवनातली विशेषता आहे. विठ्ठल विठ्ठल जाता जाता सांगेल, प्रापंचिक जीवनातील आपण कितीही अनुकूलता उपभोगण्याचा प्रयत्न केला तरी ती अनुकूलता आपल्या मरणोपरांत साथ देईल याची शाश्वती देता येत नाही. पण नानांच्या जीवनातील जमेची बाजू कोणती होती म्हणजे ते नामप्रिय होते. नामस्मरण सोडून नानांना काही व्यवहार माहिती. एक तर शेतीतला व्यवहार करायचा म्हणजे काम करायचं आणि दुसरं नामस्मरण करायचं ही अवस्था. धंदा नित्य
नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा आणि अनिक काही नेने धंदा शब्द लक्षपूर्वक बरं. हे असंच ऐकून ऐकून पाठ होत असतं, वेगळं काही पाठ करावं लागत नाही. धनाभाऊ, अनिक काही नेने धंदा. कोणता धंदा? धंदा म्हटलं की आपल्या डोक्यात फक्त धंदा येतो. पण ऐका, धंद्यातही दोन प्रकार आहेत बरं का. एका धंद्याने जे मिळणारं धन आहे ते फक्त याच देहात कामी येऊ शकतं, आणि दुसरा जो धंदा आहे त्या धंद्यातून निर्माण होणारं जे धन आहे ते एक जन्म नाही, दोन जन्म नाही, चार जन्म नाही, जन्मच्या जन्म आपल्याला सहयोग दिल्याशिवाय राहत नाही. असा कोणता धंदा आहे? नित्य ध्यातसे गोविंदा. हा धंदा सोडून नानांनी कोणता धंदा केला नाही. आता देह आहे, कुटुंब आहे, काहीतरी काम करावं लागतं म्हणून शेतीत काम धंदा केला. पण ते सगळं करत असताना देखील हाताने काम आणि मुखाने राम अशी अवस्था कैलासवासी नानांची होती. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण आज नानांना भावसमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने एकत्रित उपस्थित आहोत. पण अत्यंत मनापासून जर नानांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची असेल, त्यांचा मुलगा असेल नाही तर माझ्यासह आपण सगळे असू, जर आपल्या अंतःकरणात नानाविषयी जरी काही प्रेम जिव्हाळा असेल आणि नानांना जर आपल्याला आदरांजली समर्पित करायची असेल, तर मला असं वाटतं की नानांच्या श्राद्धातून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे की नानांच्या जीवनात अहोरात्र जे नामस्मरण चालू होतं ते नामस्मरण आपण छोट्या मोठ्या फरकाने का होईला करायला सुरुवात केली पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने नानांना भावसमनांजली होईल. विठ्ठल विठ्ठल कालची एकादश खवळी काय, मी तेवढ्यासाठी अगोदरच फराळ करून घेतले. मला माहिती आहे तुम्ही एक वाजवणार आहे. तुमची बॅटरी उतरली ती चालन, एक नाही म्हणला तर दुसरा म्हणल, दुसरा नाही म्हटलं तर तिसरा नाही म्हणल, कोणी नाही म्हटलं तर चोपदार जरी म्हणल मला ऐकायला येईल. आता मीच नाही म्हटल्यावर बाकीचे सगळे गप्प बसतील. पण चला, अजून मला तुमच्या सहयोगाची आवश्यकता आहे. 1 तास नाही, 11:15 वाजले तर अजून पाऊण तास. अशीच तुमची मदत ठेवा म्हणजे आपलं पंचवार्षिक कडेला जाईल. नाहीतर तुम्ही 40 जण घेऊन गुवाहाटीला गेले तर मग अवघड होईल. विठ्ठल विठ्ठल. आज नानांचं श्राद्ध आहे. पहा, आपण नेहमी ऐकतो श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. गेलेल्या पितरांच्या उद्देशाने, लक्षपूर्वक ऐका तरुण मंडळी, गेलेल्या पितरांच्या उद्देशाने सश्रद्ध अंतःकरणाने ज्या ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याला श्राद्ध म्हणतात. म्हणजे आता पिंडदान झालं, नानांचं श्राद्ध झालं म्हणजे आपण परत श्राद्ध करू शकत नाही असं नाही. नानाच काय, तुमच्या हजारो पिढ्यांच्या प्रित्यर्थ तुम्ही कोणतीही सत्क्रिया करू शकता. मग त्याला ब्राह्मणच असला पाहिजे आणि तुम्ही काहीतरी दान धर्मच केलं पाहिजे असं काहीही नाही. फक्त तुमच्या अंतःकरणात भाव पाहिजे. एखाद्या भिकाऱ्याला 10 रुपये देण्याची भावना जरी तुमची झाली आणि तुमच्या मनात जर भाव असेल की मी माझ्या पितरांचं स्मरण करून यांना हे 10 रुपये देत आहे, तरी ते काय आहे? काय आहे ते? श्राद्ध आहे. श्राद्ध का करायचं श्राद्ध? तर ऐका, भारतीय हिंदू संस्कृती एवढी प्रगल्भ आहे, एवढी विस्तृत आहे की जीव जन्माला येण्याच्या अगोदरपासून जे शास्त्र सुरू होतं, तर जीव या देहातून गेला तरीही शास्त्र संपायला तयार
नाही. तुम्ही म्हणाला असं कसं? ऐका, जीव जन्माला येण्याच्या पूर्वी आईच्या उदरात असतो तेव्हापासून गर्भाधान संस्कार सुरू होतात. शास्त्र सुरू झालं. ज्यावेळी बाळाचा जन्म होतो, जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, अजून काय आहे? कोणते संस्कार ध्यानात राहिले नाही राहिले तरी 2 संस्कार आपल्या ध्यानात असतात. कोणते? काय? विवाह संस्कार आणि सरते शेवटी अंत्येष्टी. बरोबर की नाही? हे 2 संस्कार माणसाच्या लक्षात राहतात. पहा बरं, या मानवी देहाची गंमत देखील अशी आहे की जरी एखादा जीव जन्माला येतो तेव्हा आपण आनंदाच्या भरात पेढे वाटतो, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. हे जरी खरं असलं तरी एक ना एक दिवस पत्रिका त्याला तयार करावी लागते आणि कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की आमचे पूज्य पिता श्री कैलासवासी आमके आमके इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी गेले आणि त्यांचा दशक्रिया या दिवशी आहे. पहा, ही मानवी जीवनाची गंमत आहे. येताना आनंद जरी होत असला तरी जाताना दुःख झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सांगत होतो की मानवी जन्माच्या अगोदरही शास्त्र सुरू होतं आणि नंतरही शास्त्र आहे, मृत्यू पश्चातही शास्त्र आहे. आणि म्हणून अंत्येष्टी केली जाते, दशक्रिया केल्या जातो, 13व केल्या जातं, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध केल्या जातं आणि 12 महिने म्हणजे वर्ष पूर्ण झाल्यानंतर वार्षिक श्राद्ध केल्या जातं. आणि याच्या पलीकडेही एक आहे, पाक्षिक श्राद्ध त्याला म्हणतात, जे आपण पितृपंधरवाड्यात ज्या तिथीला आपले पूज्य पिताश्री घरातील ज्येष्ठ व्यक्ती गेली असेल त्या व्यक्तीच्या निमित्ताने आपण पाक्षिक श्राद्ध करतो. या रीतीने शास्त्रसंमतीने हिंदू संस्कृतीमध्ये श्राद्ध करण्याची परंपरा आहे. आणि म्हणून कैलासवासी नानांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कुटुंबाने आपल्या पित्याविषयी अंतःकरणात असलेली प्रेम जिव्हाळा भावना व्यक्त करण्याच्या हेतूने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विठ्ठल विठ्ठल जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, या मानवी देहाची अशी गंमत आहे सज्जनांनो, एक ना एक दिवस आपल्याला या देहातून विसावा घ्यावा लागतो, म्हणजे घ्यावाच लागतो. देहातून बाहेर यावं लागतं म्हणजे यावंच लागतं. आपली इच्छा असो अथवा नसो. जाता जाता एक वाक्य सांगतो, प्रतिक्षणाला हे शरीर विनाशाच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे, ते करतच. अशी आपल्याला कधी चाहूल लागते का? आपण म्हातारे झालो, लागते का चाहूल? आपण म्हातारे झालो हे कळतं का माणसाला? जरी कळत असलं तरी केस कापण्याच्या दुकानात लिहिलेलंच असतं, केस काळे 50 रुपये, कटिंग 50 रुपये, दाढी. तिथे जाऊन आरशासमोर बसलं की ते बरोबर काळ करून देतातच. कोण? न्हावी. कुणाचं? हल्ली सर्वांनाच काळ करायची वेळ आली. तोंड नाही बरं, डोकं. विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य एवढंच आहे, आपली इच्छा असो अथवा नसो, शरीर हे प्रतिक्षणाला विनाशाच्या दृष्टीने मार्गक्रमण करतं, ते करतच. आणि म्हणून शहाणी माणसं वेळीच सावध होतात. या शरीराचा भरवसा देता येत नाही. का भरवसा देता येत नाही? विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतात बरं का. हरी काय? आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. शरीर स्वभावता नाशवान असल्या कारणाने हे अर्जुना तू झुंजावे म्हणजे युद्ध करण्यास प्रवृत्त हो. मग येथे अर्जुन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपणच अर्जुन आहे. आता ज्यांचं श्राद्ध आहे ते तर आता इथला दुसरा अर्जुन नाही, आपणच अर्जुन आहोत.
मग अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्ती भगवान देतात, म्हणजे आपल्याला देखील युद्ध करण्याची प्रवृत्ती देतात. मग आपण युद्ध करायचं तर ते कोणतं युद्ध करायचं? शस्त्र हातात घेऊन बांधावरून शेजाऱ्याला हाणमार करायची का? नाही. कोणतं युद्ध करायचं? संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना विचारा, महाराज तुमच्या जीवनात काही युद्धाचा प्रसंग आहे का? महाराज म्हणतात, हो आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्र दिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन. महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन. महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन नाही, अंतर्बाह्य जग आणि मन. हा, तुकोबाराय बोलतात, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. कोणता युद्धाचा प्रसंग आहे? बाह्य जगाचा विचार केला तर जगासोबत युद्ध आहे, आणि अंतर्मनाचा जर विचार केला तर मनासह सर्व इंद्रिय भगवत प्राप्तीकडे जाण्यासाठी जी साधना आम्ही अहोरात्र करत आहोत, त्या साधनेत बाधा निर्माण केल्याशिवाय राहत नाही. काम, क्रोध, लोभ, शुनी, पाठी लागली, ओढाळ, हे इंद्रियांना ओढाळ म्हटलंय. ओढाळ, हा, हे सर्व इंद्रिय सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील कष्टी केल्याशिवाय राहत नाही. पण या विरुद्ध सांगतो बरं का, सामान्यांना जेवढा त्रास इंद्रिय देत नाहीत, त्याच्या 1000 पटीने साधनानिष्ठ माणसाला इंद्रिय त्रास दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि म्हणून जी माणसं सामान्य असतात, सामान्य, त्यांच्या जीवनात इंद्रियांचा एवढा त्रास होत नाही. पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की विशिष्ट साधनारूढ असणाऱ्या व्यक्तीकडून देखील काही गुन्हे घडतात. ओघाने आलं म्हणून सांगतोय, विशिष्ट उंची प्राप्त झालेल्या माणसांकडून देखील काही गुन्हे घडतात. त्याचं एकमेव कारण आहे, इंद्रिय सामान्यांना त्रास देतच नाहीत. जे इंद्रियांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच खरे इंद्रिय त्रास दिल्याशिवाय राहत नाही. का असं होतं? आता जो शाळेत गेलाच नाही त्याला नापास होण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला कळते ना भाषा? का जिलबीचा वास येतोय? थांबा, अजून 10-15 मिनिटं थांबा. हा, जी माणसं शाळेत गेलीच नाही त्यांना पास आणि नापासीचा विषयच काय. पण जी माणसं शाळेत जातात त्याच्यासाठीच तर खरी परीक्षा असते ना. आणि म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाराय देखील बोलतात ना, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या इंद्रियांचा स्वभाव असा आहे की साधनारूढ असणाऱ्या माणसांना जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, बाह्य जगाच्या विरोधाला आम्ही फारसं मनावर घेत नाही. तुम्ही खाली कशाला बसले? टाळ नाहीत काही तर. म्हणजे एक तर ह्या वर्षाचे त्या वर्षाला भेटायचं आणि लांबूनच खडे आणायचे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल
तुकोबाराय बोलतात, बाह्य जगाच्या विरोधाला आम्ही फारसे महत्व देत नाही, किंमत देत नाही, पण खरा विरोध कुठे आहे तर तो आत विरोध आहे. आतला विरोध कुणाचा? काम क्रोधाधिकांचा जो विरोध आहे, त्या विरोधाला पहिलं तीराला, त्या विरोधाला बाजूला सारून पुढे जाणं खऱ्या अर्थाने ही शूरवृत्ती आहे. कसं शूरवृत्ती आहे? सामान्य जगासोबत कुणीही विरोध करू शकतं, भांडणं करू शकतात, तक्रारी करू शकतात, त्यात 19-20 काही होऊ शकतं. पण आपण शूर आहोत असं ज्याला वाटत असेल ना, तर त्याने या इंद्रियांवर विजय मिळवला पाहिजे, या संसारावर विजय मिळवला पाहिजे, तेव्हाच त्याला शूर म्हणतात. अथवा त्याला शूर म्हणता येणार नाही. कसं? जीव कावा संसार, 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 जिंकावा संसार येर नावे तरी शूर. आपण तरुण आहोत, आपल्यात शूर वृत्ती आहे. बऱ्याचदा तारुण्याच्या जोमात माणसं चालता चालता लोकांना असं धुसण्या देतात. काय रे बाबा, काय नाही, मस्ती सळसळ करते अंगातली, बाकी काय. तारुण्याच्या मागे न म्हणे कोणाची, तारुण्याच्या मागे न म्हणे कोणाची, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुशी. धुळे धुळे काय बाबा? धुळे जैसा. माझ्या IQ पाठ आहे, प्रमाण पाठ केलेलं नाही. जे नाही ते सांगितलं पाहिजे लोकांसमोर, नाही तर लोक महाराज म्हणतात म्हणून आम्ही काही धकून नेतो, तसं नाही चालत. एक वाक्य सांगतो जाता जाता, आपली जी कुवत आहे ना, तुम्ही जसे आहात तसे जगाच्या समोर प्रगट व्हा. जी माणसं तुमच्यावर खरंच प्रेम करणारी आहेत ती करणारच आहेत.
आणि जे तुम्हाला नावच ठेवणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही गाडू नाही घेतलं तरी ते काय तुम्हाला मानणार. आमच्या गुरुजींचं वाक्य आता ते मोठ्यांचं आहे पण तरी माफी मागून सांगतो तुम्हाला. आमचे गुरुवर्य नेहमी पोरांना पाठात सांगायचे, वेळ आली तर तुम्ही रांडाच्या नादी लागा पण समाजाच्या नादी लागू नका. विठ्ठला विठ्ठला. त्याचं कारण ते सांगायचे, कदाचित एक दिवस का होईना तुम्हाला तिची घृणा आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही तिच्यापासून बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही. पण समाज 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 एकदा का डोक्यात बसला ते प्रतिष्ठा म्हणजे वांजुटीच असते. पण आपणच आपलं घर करून ठेवलेलं असतं. मी कोण महाराज आहे, मी सरपंच आहे, मी अमुक आहे, मी अरे कोण कुत्र विचारतंय बाबा तुला. ही वांझुटी प्रतिष्ठा एकदा माणसाच्या डोक्यात गेली रे गेली की माणसं कोणत्याही थराला जातात. कोणत्याही थराला म्हणजे शेवटचं सांगतो तुम्हाला, माणसं प्राण त्यागतात पण प्रतिष्ठा त्यागायला तयार नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, असंच तालुक्याचे मोठे नेते होते, आमदार राहिलेले, खासदार राहिलेले, मंत्री राहिलेले, कॅबिनेट मंत्री राहिलेले, आपण अजून पुढे जाऊ मुख्यमंत्री राहिलेले. हा नाही लय लांब नका जाऊ आता, कारण शेतकऱ्यांना जर त्यांनी काय दिलं नाही तर पुढचं अवघडच आहे त्यांचं. जरा विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाले कीर्तनात कशाला सांगतात, अरे आम्हीच लोकांना सांगत होतो ना जरा धर्माच्या बाजूने येत. सांगत कोण होतं, धर्माचा विचार करा. आता जर लोकांचे एवढं गळ्यापर्यंत बुडले तरी जर सरकार जागं होत नसलं तर आम्हाला सांगावं लागेल ना यांच्या नादी लागू नका. पण जाता जाता एक वाक्य सांगतो, सरकारला विनंती आहे, आता शेतकऱ्याची किती तुम्ही परिसीमा पाहणार. आपल्या या 2-4 तालुक्यात जरी फारसा त्रास नसला तरी व्हिडिओ पाहिल्यानंतर, फोटो पाहिल्यानंतर असं पोटात कालवतं. पण आता आपल्या हाती काही नाही. ज्याला कालवतं त्याच्या हातात काही नाही, ज्यांच्या हातात सगळं आहे ते याच्याकडे लक्षच देत नाही, ते त्यांचीच बेडरूम सजवण्याच्या नादी लागले. काय करतात. पण आता जर आपण शेतकऱ्याचा विचार केला नाही तर येणारा काळ शेतकरी देखील तुम्हाला ध्यानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला चला काय सांगत होतो काय माहिती. हा मंत्री हा मंत्री असलेला नेता शरीर जीर्ण झालं, हॉस्पिटलमध्ये आहे, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आता डिस्चार्ज देतोय पण तुम्हाला एकही शब्द बोलायचा नाही. आणि जर तुम्ही 2-4 वाक्य बोललात तर बोलता बोलता कधी जीव निघून जाईल हे सांगता येत नाही. कोणाला सांगितलं, मंत्र्याला सांगितलं. आणलं घरी, दिवसामागून दिवस जाऊ लागले, लोकही भेटायला येऊ लागले. एका गावचे सर्व कार्यकर्ते आले म्हणे, साहेब आम्ही तुमच्या प्रचारार्थ खूप मोठ्या सभेचं आयोजन केलंय म्हणे, तुमची तब्येत ठीक नाही हे आम्हाला माहितीच आहे पण आमची एवढीच इच्छा आहे, ऑक्सिजन बेडसह आम्ही तुम्हाला स्टेजवर नेतो, तिथे येऊन तुम्ही फक्त असा हात वर करा ना आम्हाला आशीर्वाद द्या, बाकी आम्ही आमचं पाहून घेऊ. अरे नका म्हणे, नाही साहेब तुम्ही आलंच पाहिजे. अरे नका, आलंच पाहिजे. बरं काय हरकत नाही. तो दिवस उजाडतो, सभेची वेळ होते, साहेबांना ॲम्ब्युलन्समध्ये आणल्या जातं, त्यांचा बेड उचलून स्टेजवर आणून ठेवला जातो आणि मग एकामागे एक कार्यकर्त्यांची व्याख्यानं सुरू होतात, बोलणं सुरू होतं, साहेबांविषयी बोलणं, चर्चा सुरू होते. आणि मग एवढी आपली आत्मप्रशंसा ऐकल्यानंतर साहेबांना कुठे राहावं. साहेब शेजाऱ्याला म्हणताय, मला 1 मिनिट माईक द्या का. कोण म्हणते 1 मिनिट. नका साहेब, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले बोलू नका. नाही एकच वाक्य बोलतो, तुम्हाला आशीर्वाद देतो आणि मी माझा गप्प बसतो. अहो साहेब नका. नाही म्हणे 1 मिनिट. बरं, ऑक्सिजन बेडवर साहेब असलेले त्यांच्याकडे माईक दिला आणि साहेबांनी बोलायला सुरुवात केलं. 1 वाक्य झालं, 2रं वाक्य झालं, 3रंही वाक्य झालं, 4थं वाक्य अर्ध आलं. साहेब कॉक. आता माझ्याकडे लक्ष द्या. साहेबांनी प्रतिष्ठा सोडली का जीव सोडला. नाही कळालं का तुम्हाला. ज्यांना नाही कळालं त्यांनी कीर्तन झाल्यावर जिलबी खान घरी जा. विठ्ठल प्रतिष्ठा एकदा माणसाच्या डोक्यात बसली रे बसली की ती प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी माणसे कुठेही जातात आणि कोणत्याही स्तराला जातात.
पण प्रतिष्ठा म्हणजे ती वांजुटी आहे. आपणच आपल्या डोक्यात भुंगा करून घेतलाय, मी अमुक आहे, मी तर कोण नाही, तू कुत्र विचारत नाही तुला. आणि असं जर एखाद्याला वाटत असेल ना, रिटायर माणसांची अवस्था बघा. कलेक्टर आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा तोरा आहे. रिटायर झाल्यानंतर त्याला गावचा सरपंच सुद्धा विचारत नाही, बरोबर. मंत्री आहे, घरी असल्यावर त्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून माणूस अहंकाराच्या भरात याला मुसमुस कर, त्याला मुसमुस कर. पण ऐका, ज्या तारुण्याच्या जोमात आपण फुसफुस मुसमुस करतो ना, एक विशिष्ट कालानंतर ते तारुण्य सुद्धा क्षीण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माणसाने तारुण्याच्या मागे जाण्यापेक्षा आणि त्या तारुण्याला भोगाच्या मागे नेण्यापेक्षा योगाच्या अथवा भक्तीच्या मार्गाने नेलं तर ते तारुण्य शोभून दिसेल. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगनाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगनाचे. धन्य जगी तोची एक. कृष्ण वासुदेव सदा धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. मानवी देहाला येऊन धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताच्या रंगात रंगून जावं लागेल. किंवा रंगी रंगे रे श्री रंगे रंगी, 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 रंगे रे श्री रंगे. रंगायचंच असेल तर श्रीरंगाच्या रंगात माणसाने रंगलं पाहिजे. आणि ते जर होत नसेल तर जे शरीर आपल्याला प्राप्त झालंय, ज्या शरीराच्या रंगात आपण रंगण्याचा प्रयत्न करतोय, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे. आणि म्हणून माणसाने आपण इथे होतो की इंद्रिये रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. इंद्रिय माणसाला त्रस्त करतात, साधनानिष्ठ माणसाला तर विशेष त्रास देतात. कोणते इंद्रिय? केवळ कामक्रोध नाही, कामक्रोधांचा जो मुखिया आहे सर्व इंद्रियांचा, तो सर्व इंद्रियांचा मुखिया मन आहे, मन. आणि म्हणून माणसाने सर्व इंद्रियांना आकृष्ट करण्याच्या अगोदर मनाला आकृष्ट करण्याचा विचार केला पाहिजे. कारण चित्त मिले तो सब कुछ मिले. करावी ते पूजा मनाची उत्तम, न करी रे मना काही कल्पना, न करी रे मना काही कल्पना, न करी रे Thank you.
नगरी रे न करी रे मना काहीच कल्पना, चिंती या चरणा विठोबाच्या. आपण मनाला सावध केलं पाहिजे. आणि एकदा मनाची एकाग्रता साधली रे साधली की बाकी इंद्रिय त्याला त्रास देत नाही. आणि म्हणून मनाची सात्विकता फार महत्त्वाची आहे, मनाची शुद्धी फार महत्त्वाची आहे, मनाची एकाग्रता फार महत्त्वाची आहे. पण आपण मनाच्या मागे जाण्यापेक्षा इंद्रियांच्या मागे जातो आणि मग अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं. एकदा काय झालं ऐका. एक नगरीचा राजा होता आणि खूप कामांध होता, स्वैराचारी होता. अनेक विवाह त्याने केले होते तरी त्याचं काही पोट भरे ना. का? इंद्रियांच्या मागे धावणारा होता. पण अनेक वर्ष भोग भोगल्या कारणाने नंतर त्याचं पुरुषत्वच नष्ट झालं. ऐका बरं, अनेक वर्ष भोग भोगण्याचा परिणाम त्याचं पुरुषत्व नष्ट झालं. आणि नष्ट झाल्यामुळे जाईल तिथे त्याचा अपमान व्हायचा, जाईल तिथे त्याची अवहेलना व्हायची. राजा पण स्वाभिमानाने जीवन जगणारा असूनही त्याला प्रतिष्ठा काही कुठे मिळेना. एके दिवशी विचार केला आणि ठरवलं आता जिवंत राहण्यात काहीही अर्थ नाही. पहाट झाली, आंघोळ केली, कपडे बदलले, घोडा सजवला आणि जंगलाच्या दिशेने गेला. आणि मनोमन विचार करत 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 गेला की आता मी एखाद्या झाडाला दोरी बांधील आणि गळफास लावून आपला प्राणत्याग करील. अशी भावना अंतःकरणात ठेवून जंगलाच्या दिशेने गेला, वनाच्या दिशेने गेला. पण जाता जाता त्याला एक आश्रम दिसला. आश्रमाचे मालक समोर दिसले, महंत समोर दिसले. तेथील महाराज असतील, साधक असतील, कोण असतील. घोड्यावरून उतरला. याच्या मनात विचार आला जाता जाता एखाद्या महात्म्याचं दर्शन घेऊन तरी जावं, तेवढंच काही कामाला आलं तर आलं. आणि म्हणून घोड्यावरून उतरला, महाराजांच्या समोर गेला, साष्टांग प्रणिपात केला आणि बसला. महाराजांनी विचारलं तुझ्या चिन्हावरून म्हणजे पोशाखावरून तर असं वाटतंय तू राजा आहेस. म्हणे हो महाराज, पण तुझा चेहरा असा सांगतोय की तू मृत्यू समोर घेऊन फिरतोय. राजालाही विशेष वाटलं. हो महाराज, मी आता प्राणत्याग करण्याच्या मनस्थितीत आहे. अरे पण का, काय झालं? घडलेली सर्व हकीकत राजाने सांगितली. माझं पुरुषत्व नष्ट झालेलं असल्या कारणाने आता मला जिवंत राहावं असं वाटत नाही. एवढंच आहे. हो. साधूने कमंडलूत हात घातला, एक चिमूटभर राख काढली, राजाच्या हातावर ठेवली आणि राजाला सांगितलं खा आणि मागे जा, तुझं काम होईल. राजाला चिमूटभर राख दिली. साधूने हे मूठभर राख उचलली आणि तोंडात गापना मारला. कुणी? साधूने. राजा 1 किलोमीटर पाठीमागे आल्यानंतर राजाचं तेज एवढं सजग झालं, सैर बाहेर झाला. राजा एवढा कामुक झाला, काय करावं राजाला कळेना. अंधाधुंद अवस्था राजाची झाली. एवढ्या अवस्थेतही राजाच्या मनात एक विचार आला, अरे मी चिमूटभर राख खाल्ली तर मला काम एवढा सतावतोय म्हणे, महाराजांनी तर बुचकुलभर खाल्ली, यांचं काय होत असेल. राजा घरी जाण्याऐवजी मागे फिरला, परत आला, घोडा उभा केला, आला, दर्शन घेतलं, हात जोडून उभा राहिला. आता काय म्हणणं आहे? म्हणे महाराज एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? म्हणे मी एक चिमूटभर राख खाल्ली तर माझा काम एवढा उत्तेजित झालाय, जागा झालाय, काय करावं मला काही कळत नाही. मी पुढे जाण्याच्या अगोदर हा विचार केला, मी चिमूटभर राख खाल्ली तर माझा काम एवढा उत्तेजित झालाय, तुम्ही तर माझ्या देखत बुचकलभर राख खाल्ली, तुमचं काय होत असेल म्हणे. महात्म्याला हसू आलं. माझं काय होत असेल याचा तू विचार करू नकोस म्हणे, पण तुझ्या मनात आता विकल्प आलाय ना, आता ऐक. तू अगोदर येताना मृत्यूला सामोरं जायचं हे डोक्यात घेऊन आला होता, आता तुझी वृत्ती बदलली ना. आता मी तुला सांगतोय, तुझ्या चेहऱ्यावर मला दिसतंय
इथून पुढे 8व्या दिवशी दुपारी 2 वाजता तू मरणार आहेस. काय सांगितलं साधूने? इथून पुढे 8व्या दिवशी दुपारी 2 वाजता तू मरणार आहेस. राजाने हात जोडले. पूर्वीचे राजे देखील साधूच्या आश्रित राहणारे होते, साधूची आज्ञा पाळणारे होते. आताचे राजे साधू लोकांनाच कामाला लावायला लागले. साधू लोकांनी लय त्यांच्या नादी लागू नये. आपल्या मठाला काही देणगी मिळते म्हणून प्रचार करत फिरू नये. नाहीतर मग त्याचा प्रचार करायच्या नादात याचा प्रचार राहिला तर सटके खावे लागतील. विठ्ठल महाराज 8 दिवसाने मृत्यू येणार आहे, मला मान्य आहे. आता मी काय केलं पाहिजे? उपाय सांगा. काय नाही राजा, तुझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. अनेक राजा राजवाड्यांची तू संपत्ती लुबाडली आहे, त्यांच्यावर विजय मिळवलाय, त्यांची बरंच सैन्य तू मारलंय. नको ते पाप तुला लागलेलं आहे. एक काम कर, जेवढे तुझे विरोधी राजा आहेत तू सर्वांची माफी माग. माझ्याकडून गुन्हा झाला अशी कबुली दे आणि गोरगरिबांना मदत कर. एवढाच तुला काय आहे? सल्ला आहे. राजाने मनोमन निश्चय केलाय की आता 8 दिवसात मला मरायचं आहे. मरण्यापूर्वी निदान ज्यांचा गुन्हा आपल्याकडून घडलाय त्यांची काय करूयात? माफी मागू आणि जे आपल्याकडे आहे गोरगरिबांना देण्याचा प्रयत्न करू. तेवढाच पुण्य संचय आपल्या काही उपयोगी येईल. 8वा दिवस उजाडला. राजाने मनोमन तयारी केली की दुपारी 2 वाजता आता मला जायचंय. पण राजाने इतर प्रजेला कुणाला सांगितलं नाही, पण मनोमन मात्र तयारी करून ठेवली. भगवंतासमोर बसला, अखंड नामस्मरण करत राहिला. दुपारचे 2 वाजून गेले, 5 वाजून गेले, सायंकाळ झाली, रात्र झाली. दुसरा दिवस उजाडला. राजाला झोप नाही. सकाळीच उठला, स्नान केलं, परत घोडा सजवला आणि थेट साधूच्या आश्रमात परत आला. साष्टांग प्रणिपात केला. म्हणे महाराज, तुमचा शब्द खोटा झाला. काय झालं? तुम्ही सांगितलं होतं मी काल दुपारी 2 वाजता मरणार आहे, पण मी आत्ताही जिवंत आहे. तुमचा शब्द खोटा झाला. महात्म्यांनी सांगितलं, माझा शब्द खोटा हो अथवा खरं हो, तू आत्ता मला एक सांग, या 8 दिवसात तुला किती वेळा कामाने सतवलं? चिमूटभर राग खाल्ल्यावर जो काम तुला त्रास देत होता त्या कामाने या 8 दिवसात किती तुला त्रास दिला? त्याने सांगितलं, महाराज, त्या कामाने त्रासच दिला नाही. का? माझ्या डोक्यात होतं की मी आता 8 दिवसाने मरणार आहे, म्हणून ज्यांचा गुन्हा झाला त्यांची माफी मागत होतो, गोरगरिबांना सहयोग देत होतो, अखंड भगवत चिंतन मी करत होतो. का करत होतो? तर मी आता 8 दिवसाने मरणार आहे. साधूने सांगितलं, 8 दिवस मृत्यू पुढे राहिल्यानंतर जर तुला काम सतावू शकत नाही तर मी डोक्यालाच मृत्यू गुंडाळून फिरतोय म्हणे. त्याच्यामुळे चिमूटभर काय बुचकुलभर खाल्ली तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तात्पर्य काय आहे माहितीये? काय आहे? याचं एकच कारण आहे, इंद्रियांच्या मागे आपण धावत बसण्यापेक्षा एका गोष्टीचं स्मरण ठेवलं पाहिजे. कोणतं स्मरण ठेवलं पाहिजे? तर काय उत्तरार्ध? नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जबरी त्रासावया, काळाला जबरी त्रासावया, काळाला जबरी त्रासावया, काळाला जबरी त्रासावया, काळाची एवढी नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जबरी त्रासावया, काळाला जबरी त्रासावया, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जबरी त्रासावया, काळाला जबरी त्रासावया. चौघाची म्हातारी याने उचलू का त्याने उचलू? बर, काय हरकत नाही. काही जरी झालं तरी महाराजही घरचे आणि लोकही घरचेच, काय काळजी करू नका. किती का चुकाना पण तुम्ही इकडे येत राहा. म्हणजे पुढे भजन कीर्तन चालू राहील. तुम्ही जिकडे नाही आले तर बाबा काय एकटा प्रवचन करीन?
बाबाचं काय होऊ द्या, पण गावोगावी भजनी मंडळीमुळे वारकरी परंपरा टिकून आहे, नामस्मरण टिकून आहे. ते जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. आपण इकडे आलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काळ आला जवळी ग्रासावया, नको नको मना गुंतू माया जाळी. पहा बरं, एका काण्याने किती बदल होतो पहा. माया जळ आणि माया जाळ. आता जाळ वेगळं आणि जळ वेगळं. जळ म्हणजे पाणी आणि जाळ म्हणजे पाण्यात टाकतात ते. कोण टाकत? हा, जर माया जळ म्हटलं तर पाणी संबंध येतो आणि माया जाळ म्हटलं तरी गुंतणं येतं. येथे आपल्याला जळ अपेक्षित नसून जाळ अपेक्षित आहे. का तर नको नको मना गुंतू. हा, माणूस जाळ्यातच गुंततो, बरोबर आहे की नाही? हा, आणि जळ त्यात बुडतो. जळ म्हणजे पाणी, पाण्यात बुडतो. बुडतो विशेषण असतं तर आपल्याला जळ अपेक्षित होतं, घ्यावं लागलं असतं. पण या ठिकाणी गुंतणं आहे म्हणून काय घ्यावं लागेल? हा, माया जाळ. नको नको मना गुंतू माया जाळी. का तर काळ आपलं ग्रसन करण्यासाठी हळूहळू हळू जवळ येतोय. आपण इंद्रियांच्या मागे न धावता, काम क्रोधाधिकांच्या मागे न धावता मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. जाता जाता सांगतो, माणसाने काही लक्षात असो अथवा नसो, पण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर मृत्यूला माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे, एक, आणि दुसरं भगवंताला लक्षात ठेवलं पाहिजे, दोन. कारण हे दोनच आपल्या जीवनाशी खरे संबंधित आहे. बाकीचा जो संबंध आहे तो संबंध खरा नाही. हेच काय, देह सुद्धा आपला नाही. आणि म्हणून देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. बुजगावणे चोरा रक्षणसे भासतसे. एखाद्या शेतकऱ्याने जर काही माल केलेला असला तर तो बुजगावणं लावून ठेवतो. बुजगावणं कशासाठी लावतो? राखण करण्यासाठी. बुजगावणं राखण करतं का? हल्ली बुजगावणेच राखण करतात म्हणा. नाही कळालं? राखणाची वेळ ज्याच्यावर येते कुटुंबाच्या दृष्टीने ते बुजगावण्याचे काय बाबा, आणि जा बरं तुम्ही तेवढं राखण करा. का? नाही नाही, तुम्ही बाकीचे काही कामाचे नाही, तुमच्याच्याने काही काम धंदा होत नाही, तुम्ही ते राखायचं काम करा. आता काय झालास कुटुंबाच्या दृष्टीने? मी काय चुकीचं बोललो का? लोकांना वाटतं महाराज लोकही चुकीचं बोलतात. इथं चुकीचं बोलून चालत नाही. हा, कोण रक्षण करतं? म्हणायचं कोणी? हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसं बुजगावणं उभं करून ठेवतात. ते फक्त चोराला असं वाटावं की कोणीतरी रक्षण करता. रात्री मंद अंधकारात कोणीतरी पुरुष उभा आहे आणि म्हणून या भीतीने त्याने चोरी करून येऊ नये याच्यासाठी बुजगावणं उभं असतं. हे मी बुजगावण्याचं सांगतोय. आपलंही तेच चाललंय सज्जनांनो. म्हणून कधीतरी माणसाने स्मरण ठेवलं पाहिजे आणि ते ठेवत असताना पहिलं भगवंताचं स्मरण ठेवा, कारण तोच खरा आहे. तो का म्हणे तूची खरा हे रवाउगा पसारा. आणि दुसरं खरं काय आहे तर मृत्यू. एक ना एक दिवस आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. ते जावंच लागणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मृत्यू देखील 3 प्रकारचे आहेत. बरं, 3 प्रकारचे मृत्यू आहेत. एक आहे अनागत मृत्यू, एक आहे वर्तमान मृत्यू, आणि एक शब्द आठवना मला, काय मृदंग क्षेत्रात आहे ना, अनागत धा आणि अधित धा का. बरं चला, अजून एक दुसरा. अनागत म्हणजे सम असल्यानंतरच्या मात्रावर धा वाजवायचा का आधीच्या.
सम पुढच्या मात्र्यावर असल्यावर अगोदरच 10 वाजवायचा, त्याला अनागत सम म्हणतात, बरोबर. आणि दुसरा तो आहे एक प्रकार, तो आता मला आठवत नाही, पण सम झाल्यानंतर 10 वाजवणं हा एक प्रकार आहे. तुम्ही आठवून घ्या, समजून घ्या. एक मृत्यूचा प्रकार असा आहे की जो पूर्वी आहे आणि एक नंतर आहे आणि एक आत्ता आहे. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण खऱ्या अर्थाने मृत्यूचे 3 विभाग पडतात. एक महामृत्यू, एक नैमित्तिक मृत्यू आणि एक नित्य मृत्यू. आपण सर्वजण झोपी जातो. शेजारची माणसं म्हणतात काय मुर्द्यासारखा झोपलाय बघा. मुर्द्यासारखा आत्ता दिसत असला तरी सकाळी उठतो की नाही तो? हा मृत्यू आहे की नाही? जेव्हा मनुष्य झोपी जातो तो मृत्यू सन्न अवस्था त्याची आहे, याला नित्य मृत्यू म्हणतात. पण या मृत्यूचं माणसं फारसं विशेष मनावर घेत नाही. दुसरा जो मृत्यू आहे तो नैमित्तिक मृत्यू आहे, जो मृत्यू आपण सगळे उपभोगतो. म्हणजे देह क्षीण झाल्यानंतर जो मृत्यू येतो त्याला नैमित्तिक मृत्यू म्हणतात. महामृत्यू त्याला म्हणत नाही. नैमित्तिक मृत्यू म्हणजे तो कायमचा असतो का? नसतो. तुम्ही म्हणाल कसा कायमचा नाही महाराज? एकदा माणूस गेला की गेलाच, तो थोडीच परत येतो. पण ऐका, मृत्यू जरी आपल्याला खरा वाटत असला तरी तो मृत्यू नैमित्तिक आहे. कसं? ऐका, जसं एखादा सण आल्यानंतर आपण जुने कपडे काढून टाकतो आणि नवीन कपडे घालतो, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. पहा, एखादा भाडेकरू असतो, भाडेकरू, आणि जर मालकाने त्याला सांगितलंय महिनाभरात आला, पुढच्या महिन्यापासून तू तुझ्या खोलीची व्यवस्था कर, एवढा महिना भरला की तुला सामान उचलावं लागेल. बर, हरकत नाही साहेब, मला फक्त 8 दिवस मुदत द्या. आता हे घर सोडण्याच्या अगोदर तो दुसऱ्या खोलीची व्यवस्था करतो. कोण? कोण? भाडेकरू. पहिलं घर सोडण्याच्या अगोदर तो दुसऱ्या खोलीची घराची व्यवस्था करतो. दुसरं भाड्याचं घर एखादं शोधतो, त्यात काय कमी जादा असेल रंगरंगोटी करतो, काय करायचं असेल, नळ नसेल, लाईट नसेल, काय असेल ते महिना भरण्याच्या अगोदर दुसरं घर व्यवस्थित तयार करून ठेवतो आणि मगच इथलं बिराड उचलतो. कोण? भाडेकरू. तसं देह सोडत असताना, पहा बरं शब्द ऐका, मानवी देह घ्या, इतर देहांचं सोडून द्या. मानवी देह सोडत असताना दुसरं घर याच्यासाठी तयार आहे. किती कळेल तुम्हाला मला कळत नाही. दुसरं घर याच्यासाठी तयार आहे आणि मग या देहातून भाडेकरू निघतो आणि दुसऱ्या घरात प्रवेश करतो. आता हा नित्य मृत्यू आहे का? महामृत्यू आहे का? कायमचा मृत्यू आहे का? नाही. त्याने फक्त भाड्याचं खोली बदलली. तसं हे फक्त पिंजरा देहाचा बाजूला केलाय आणि दुसऱ्या देहात प्रवेश केलाय. मग त्याच्या त्याच्या पाप कर्मानुसार, पुण्य कर्मानुसार जशी तशी खोली ज्याला त्याला मिळेल. मग जसं कर्म असेल, कोण डुकराच्या जन्माला जाईल, कोण गाढवाच्या जन्माला जाईल. असं होतं का कधी? सरपंच असला म्हणजे पुढचा जन्म तो डुकराचा घेणार नाही. महाराज डुकराच्या जन्माला जात नाही असं होतं का? महाराज असू नाही तर त्याचा बाप असू, जसं कर्म असेल त्या कर्मानुसारच भोग भोगावे लागतात. आणि मग मी बोलत नाही, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. देह बदलत असताना मानवी देहाच्या द्वारा आपण भगवत शरणागती जर स्वीकारली नाही तर मग कोणत्या जन्मात जावं लागेल आणि किती किती वेळा जावं लागेल हे सांगता येत नाही. महाराज म्हणतात, किती जन्म झाला फेरा गणित नाही जीदाता, पडिलो आवर्ती भोवरा, ओळसा थोरा मायाचा. किती जन्म झाला फेरा
किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. मग किती जन्मात किती किती वेळा जावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून माणसाने एक तर भगवंताचं स्मरण ठेवलं पाहिजे एक, आणि दुसरं मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. तिसरा मृत्यू सांगायचा राहिला, महामृत्यू. महामृत्यू म्हणजे काय? एकदा देहातून प्राण गेल्यानंतर तो परत कोणत्याही देहाला येत नाही, त्याला महामृत्यू म्हणतात. कसं? देहातून जात असताना तो भगवत स्वरूपतेला एकदा प्राप्त झाला रे झाला की परत त्याला इतर कोणताही देह प्राप्त होत नाही. असे मृत्यूचे 3 प्रकार आहे: नित्य मृत्यू, नैमित्तिक मृत्यू आणि महामृत्यू. म्हणून माणसाने मृत्यूला कधीही विसरू नये, भगवंताला विसरू नये. का विसरू नये? काळ आला जवळी ग्रासावया. आता मला सांगा, काळ आपल्याकडे येतो की आपण काळाकडे जातो? आषाढी एकादशी निमित्त गावातील 50 जणांनी ठरवलं आपल्याला पंढरपूरला जायचं. डेपोची बस केली. गावात सकाळीच 8 वाजता आली. सगळे 50च्या 50 वारकरी एसटीत बसले. 8 तासानंतर बस डेपोत पंढरपूरला एसटी जाऊन पोचली. त्यातला मुख्य जो होता ना, तो म्हणतो, रामभाऊ आवरा, पंढरपूर आलं. आता पंढरपूर आलं का? हा पंढरपूरकडे गेला. पंढरपूर आहे तिथे सोलापूर जिल्ह्यात अजून आहे. हा पंढरपूरकडे गेला की पंढरपूर याच्याकडे आलं? हा पंढरपूरकडे गेला. मग काळ आला की आपण काळाकडे चाललोय? घडी घडी काळे वाटयाची आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. घडी घडी काळ वाटयाची आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अजून किती आहे अजून किती आहे अजून किती आहे अजून किती आहे. बरोबर आहे ना? 12 वाजले ना. तिकडून मला इशारा झालाय, अजून किती आहे अवकाश. कशाला? जेवायला. काही हरकत नाही, 5-10 मिनिटात आपण संपवणार आहोत. घडी घडी काळ वाट याची पाहे. अर्थ एकच आहे. काळ याच्याकडे येतो म्हणा किंवा आपण काळाकडे गेलो म्हणा, अर्थ एकच आहे. तरी माणसाला मृत्यूचं स्मरण जर आपण ठेवलं नाही तर अचानक काळाचा घाला आपल्यावर येईल, तेव्हा आपल्याला यातून कुणीही सोडू शकत नाही. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. भगवंताने आपल्या सर्वांना 2 हात सही सलामत दिलेत. आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आपण नेहमी भगवंतासह मृत्यूची आठवण ठेवली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. का तर कधी काळाचा घाला आपल्यावर येईल याची शाश्वती देता येत नाही. आणि जेव्हा की काळाचा घाला आला रे आला की त्यातून माणसाला कुणीही सोडू शकत नाही. कोणीही सोडविणार राजा
एकदा काळाचा घाला आला रे आला की मग सोडविना राजा देशीचा. इथे जाऊन थांबायचं बरं का. जो देशाचा प्रमुख असतो त्याला राजा म्हणतात आणि जो गावाचा प्रमुख असतो त्याला चौधरी म्हणतात. आता ते राहिले नाही, पूर्वी होतं ते. आणि म्हणून सोडविना राजा देशीचा चौधरी. तुम्ही म्हणाल महाराज आमचा हा पाहुणा आहे, हे ते तिथे काही चालत नाही. चौधरी सोडत नाही आणि राजाही सोडत नाही. का सोडत नाही? तेच त्याच्यातून सुटले नाही तर तुम्हाला कसं सोडवतील. आणि म्हणून त्यांच्या अंगी ती शक्ती नाही. महाराज 2 तासापासून चाललंय, काळाचा घाला आल्यावर हे सोडवत नाही, ते सोडवत नाही, ते सोडवत नाही. नेमकं सोडवतं तरी कोण? तुका म्हणे तुला सोडविना कोण, तुका म्हणे तुला सोडविना कोण, म्हणे तुला सोडविना कोण, तुका म्हणे तुला सोडविना कोण. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल वादेवा, काळाची उडी वादेवा. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल वादेवा, काळाची उडी पडेल वादेवा. सोडविना देवा मायबा, सोडविना सोडविना केवा सोडविना 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 केवा माया
पाहुण्याचं आहे आमचं ते. काळाची हे बुडी पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल सोडविना भाई बाप सोडविना माय बाप सोडविना 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 तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा हरी ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप काळाच्या तडाख्यातून सोडवणारा कोण असेल तर तो केवळ भगवान आहे. तुम्ही म्हणाल महाराज आईबाप सोडू शकत नाही, राजा सोडू शकत नाही, चौधरी सोडू शकत नाही, चक्रपाणी कसं सोडील? एका चक्रपाणी वाचून या चक्रपाणी कसा सोडील तर त्याचं एकच उत्तर आहे की जो काळ तुमच्यावर आघात करणारा आहे तो काळ त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून तोच कासरा आवरू शकतो. कुणाचा? काळाचा. म्हणून एका चक्रपाणी वाचुनिया झालेली सेवा भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर यांचं आहे. जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवत चरणी समर्पित, ज्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण बहुसंख्येने एकत्रित उपस्थित आहोत. कैलासवासी नाना अर्थात अर्जुनराव किसनराव पाटील पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अथवा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या सर्व कुटुंबाने परिवाराने केलेलं आहे. त्यांना आपणा सर्वांच्या वतीने खूप धन्यवाद देतो.
मी सुरुवातीलाही बोललो, नानांचं जीवन हे कष्टमय आणि नाममय होतं. जर जीवनभर नामस्मरणच ज्या माणसाने केलंय तर तो मृत्यूपर्यंतही इतरत्र कुठे जाईल असं म्हणणं सुद्धा थोडंसं चुकीचं ठरेल. आणि म्हणून आजच्या संपूर्ण अभंगातून एकच गोष्ट माणसाने लक्षात ठेवायची, जीवनभर आपण हे ते डोक्यात ठेवण्यापेक्षा, व्यवहाराचा कचरा डोक्यात ठेवण्यापेक्षा भगवंताला डोक्यात ठेवा आणि मृत्यूला डोक्यात ठेवा. निश्चित शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. जी माणसं मृत्यू समोर ठेवून वागतात ना, ती जगात कुणाशीही वाईट वागू शकत नाही. आणि म्हणून मृत्यू समोर माणसाने ठेवला पाहिजे. मरणाला कधी विसरू नये, कारण तेच अबाधित आहे. असो, आपण सर्वांच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नाना खऱ्या अर्थाने नाना आणि त्यांचं सर्व कुटुंब, अर्थात मी सुरुवातीलाही बोललो, आपल्या महादेव देवस्थानचे अध्यक्ष कैलासवासी भागवतराव पवार, कैलासवासी रामदास पाटील पवार, कैलासवासी सोपानराव पवार आणि कैलासवासी मुक्ताबाई श्रीधर गरुड आणि या सर्वांचे बंधू कैलासवासी नाना आज आपल्यात नाहीत. या पिढीतील सर्वात शेवटचा कार्यक्रम मला वाटतं आता हाच आहे. नानांच्या पिढीतला सर्वात शेवटचा विधी कार्यक्रम हाच आहे. आता इथून पुढे होणार नाही असं नाही, पण त्यांच्या पिढीतलं ते सगळं संपलं. आता फक्त काय राहिलं, नाना होते, भाऊ होते, केलं. जसं आज हे भूतकाळात गेले, याच रीतीने आपण देखील एक ना एक दिवस भूतकाळात जाणारच आहोत. तरी देखील माणसाने जिवंत असताना असं काहीतरी कर्तृत्व गाजवलं पाहिजे की ज्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या पश्चातही माणसांना आपली आठवण आली पाहिजे, स्मृती आली पाहिजे. खऱ्या अर्थाने कैलासवासी भाऊ म्हणजे भागवतराव पवार, तुम्ही म्हणाल त्यांची स्मृती, आज आम्ही ज्या स्थानाचा मिनिटाला अनुभव घेतो, कमीत कमी आयुष्यातले 15 ते 20 वर्ष भाऊंनी महादेवापाशी काढले. ही गोष्ट तुम्ही सोपी समजू नका. ज्या दिवशी आत्ता 4 दिवसापूर्वी नदीला पूर आला होता ना, गावातून 5-50 फोन आम्हाला, महाराज तिथे थांबू नका, इकडे आमच्या घरी या. का? अवलय पाणी आलंय, कधीही वर पाणी येऊ शकतं. अरे पण किती आलं तर देवाला वाहून नेईन? नाही नेणार, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणजे आत्ताच्या सुविधेच्या काळात इथे राहत असताना तुमच्यासारखी लोक आमची एवढी काळजी घेतात. भाऊ राहत होते त्याला बराच काळ होऊन गेला. त्यावेळी गुरुवर्य राजाराम बाबा असायचे आणि त्यांचे 1-2 सवंगडी असायचे. असो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असं कैलासवासी नानांचंही जीवन आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं, त्यांचे सर्व बंधू, त्यांचंही जीवन तसंच आहे. आणि विशेषत्वाने एक गोष्ट बोलावी वाटते की त्यांच्या मागून येणारी पिढी देखील ते जसे वागले तसेच वागतात. व्यवहाराचं आम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला गहू किती झाला आणि विकला किती त्याचं काय करायचं नाही, पण तुम्ही महादेवाच्या दर्शनाला येता ही आमच्यासाठी जमेची बाब आहे. याने आमचा काही फायदा नाही, पण तुमचा फायदा निश्चित आहे. आणि म्हणून आता हे सिनियर मंडळी, जनू काका, आबा यांचं तर सोडा, पण नव्या पिढीची ही तरुण मुलं आहेत ना, धनाभाऊ आहेत, अजितराव आहे, आमचे अण्णा आहे, ऋषिकेश आहे, हे सगळी जी मुलं आहेत, हे सगळे मुलं दर सोमवारी दर्शनाला येतात. खऱ्या अर्थाने त्यांच्यापासून परमार्थिक जे वारसा आलाय तो या पिढीने जशाच तसा जोपासला. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाहीतर मग तरुण म्हटलं की काही नाकात वारं गेल्यासारखं माणसं वागतात. पण असो, काहीही करा, पण कोणत्या तरी एका देवतेच्या चरणी लीन राहा. आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. या सर्व तरुणांना देखील शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आपल्या शेजारच्या गावचे आदरणीय डोंगरे भाऊसाहेब आहेत, आपल्या राहुरी कारखान्याचे माजी डायरेक्टर रमेशराव आहेत, चंदू काका समोर आहेत, सुभाषराव आहेत. सर्वांचीच नावं घेणं गरजेचं आहे, पण तरी देखील टाळकरी सर्व गुणीजन मंडळी आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण सर्वजण बहुसंख्येने या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालात. या कुटुंबाच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांच्या वतीने नानांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय.